किंवा आर्यभट्ट गव्हर्नमेंट ITI बाळापूर. आज आपण ओहमचा नियम पाहणार आहे. तर ओहमचा नियम म्हणतो की व्होल्टेज इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू करंट ॲट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेझिस्टन्स. म्हणजे ज्या वेळेस व्होल्टेज वाढते त्यावेळेस करंट सुद्धा वाढतो आणि व्होल्टेज कमी झालं तर करंट सुद्धा कमी झालं. आपण आज बोर्डवर पाहूया की नेमकं ओहम्स लॉ म्हणजे काय. तर ओहमचा नियम म्हणतो ओहमचा नियम आपल्याला त्याचं स्टेटमेंट आपण पाहूया की ज्यावेळेस तापमान स्थिर असते, तापमान स्थिर असताना व्होल्टेज हे प्रवाहाच्या सम प्रमाणात आणि विरोधाच्या व्यस्त प्रमाणात. तर व्होल्टेज आणि करंट ज्यावेळेस आपण काढतो मेजर करतो तर त्यासाठी एक त्रिकोण आहे. तो त्रिकोण आपण इथे पाहूया. V म्हणजे इथं व्होल्टेज, I म्हणजे करंट आणि R म्हणजे रेझिस्टन्स. म्हणजे व्होल्टेज म्हणजे विद्युतदाब, करंट म्हणजे विद्युत प्रवाह आणि रेझिस्टन्स म्हणजे विरोध. व्होल्टेज व्होल्ट्स मध्ये मोजतात, करंट हा एंपियर मध्ये मोजला जातो आणि रेझिस्टन्स हा ओहम मध्ये मोजला जातो. तर ओहम हे रेझिस्टन्सचं सूत्र आहे. तर आपल्याला या त्रिकोणानुसार कुठली पण व्हॅल्यू जर मेजर करायची असेल तर आपण सुरुवातीला पाहूया व्होल्टेज कसं मेजर करायचं. जर आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं आहे, व्होल्टेजवर जर आपण राऊंड केला तर सरळ सरळ I × R म्हणजे व्होल्टेज व्होल्ट्स. आणि दुसरा त्रिकोण जर आपण असा सेम काढला V I आणि R, जर याच्यापैकी आपल्याला I जर काढायचा असेल तर I काढताना V/R एंपियर मध्ये करंट सुद्धा आपल्याला काढता येतो. तिसरा ट्रायंगल तो आपण परत V/I R. तर इथं R आपल्याला काढायचा असेल तर V/I म्हणजे ओहम मध्ये सुद्धा करंट काढले जाते. तर यासाठी आपण एक फॉर्म्युला आणि एक उदाहरण पाहू जेणेकरून आपल्याला व्होल्टेज आणि करंट मेजर करता येईल. तर त्यासाठी आपण एक सर्किट डायग्राम सुद्धा काढणार आहे. इथं रेझिस्टन्स आपल्याला माहित नाही. इथे एक आपण LED कनेक्ट केलेला आहे. त्या LED चं व्होल्टेज आहे 3 व्होल्ट 20 मिली एंपियर. आणि या सर्किट मध्ये एक बॅटरी कनेक्ट केलेली आहे 6 व्होल्टची. तर आपल्याला इथं रेझिस्टन्स काढायचा आहे. इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे कारण की LED इथं लावलेला आहे. ज्यावेळेस आपण रेझिस्टन्स मेजर करणार आहे तर त्यासाठी इथं 3 व्होल्ट आणि 6 व्होल्ट. तर व्होल्टेज आपण कुठलीही गोष्ट न करता V = 6 - 3 कारण की एक बॅटरी सुद्धा कनेक्ट आहे आणि एक LED सुद्धा कनेक्ट आहे. LED चं व्होल्टेज आहे 3 व्होल्ट. त्यामुळे आपल्या इथं व्होल्टेज राहणार आहे 3 व्होल्ट. आता आपल्याला करंट दिलेला आहे 20 एंपियर, परंतु विद्यार्थी मित्रांनो मिली एंपियर मध्ये आहे. मिली एंपियर म्हणजे 1000 मिली एंपियर. 1000 मिली एंपियर म्हणजे 1 एंपियर. त्यामुळे 20 मिली एंपियर म्हणजे 0.001 एंपियर. तर आपण इथं रेझिस्टन्स मेजर करणार आहे. रेझिस्टन्ससाठी आपला फॉर्म्युला आहे ट्रायंगल नुसार R आपल्याला काढायचा आहे. तर R = V/I. तर VI किती आहे व्होल्टेज आपलं 3 व्होल्ट. करंट किती आहे 0.002. तर आपल्याला फॉर्म्युल्यानुसार काढायचा आहे. आपण इथं मेजर करणार आहे. तर मेजर करण्यासाठी आपल्याला 0.002. तर आपल्या